नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 9 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 च्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून टीसीएस पॅटर्न आधारित मित्रांनो कार्यकारी सहाय्यक या लिपिक या पदासाठी मित्रांनो आपण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या लेक्चर मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहे। जसं की मित्रांनो आपण एक बीएमसी रिलेटेड जे काही मित्रांनो आपण एक्सपेक्टेड क्वेश्चनची आपण सिरीज स्टार्ट करणार आहोत, असे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो तुम्हाला विशेषतः माहिती दिली होती, ज्यामध्ये फक्त आपण बीएमसीचे संपूर्ण काही ए टू झेड प्रश्न आपण कव्हर करणार आहोत अशी माहिती आपण दिलेली होती। तर मित्रांनो आजपासून आपण सर्व काही बीएमसीचे मित्रांनो प्रत्येक विभागाची सर्व काही एमसीक्यू माध्यमातून आपण सर्व काही प्रश्नांचा मित्रांनो आपण सराव करून घेऊत। आणि जसं की सिलेबसमध्ये तुम्हाला सांगितण्यात आलं आहे की फक्त बीएमसी रिलेटेड तुम्हाला करंट अफेअर्स व त्यासोबत बीएमसीची संदर्भात माहिती तुम्हाला दिली जाणारी असेल। तर मित्रांनो त्यामुळे इथून येणारा आपला प्रत्येक व्हिडिओ हा इम्पॉर्टंट असेल आणि मित्रांनो यापैकी प्रश्न तुम्हाला 100% फिक्स परीक्षेमध्ये प्रश्न विचारली जाणार म्हणजे मित्रांनो जाणारी असतील। त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट असेल, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि मित्रांनो काळजीपूर्वक पहा। तर पाहूया मित्रांनो आपल्या आजच्या या भाग 9 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच की बीएमसी कोणत्या वर्षी स्थापन झाली किंवा कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की 1888 साली जी आहे बीएमसीची स्थापना झालेली आहे। ऑप्शन नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल। तसं मित्रांनो बऱ्याच काही प्रश्नांमध्ये कन्फ्युजन असतं, कारण का बीएमसीची जी आहे स्थापना काही ठिकाणी 1889 देखील देण्यात आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला प्रश्नाला जे आहे अनुसरून उत्तर द्यावं लागणार असेल, परंतु याचं ॲक्युरेट उत्तर हे 1888 हेच आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 असा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या कायद्यानुसार कार्य करते? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की ए, मुंबई महानगरपालिका कायदा 1888 या कायद्याअंतर्गत जे आहे जे की बृहन्मुंबई महानगरपालिका कार्य करते। ऑप्शन नंबर ए हे याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आपला, बीएमसीचे मुख्यालय कोठे आहे? तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे असं म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी जे आहे जे की बीएमसीचे मुख्यालय आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 आपला, बीएमसीच्या अधिकारात किती वॉर्ड्स आहेत? तर वॉर्ड म्हटलेलं आहे या ठिकाणी। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की 24 वॉर्ड आहेत बीएमसीच्या जे की अधिकारात। त्यानंतरचा 5वा प्रश्न आपला, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख कोण आहेत किंवा कोण असतात? जे की प्रमुख म्हटलेलं आहे या ठिकाणी। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की आयुक्त जे असतात जे की प्रमुख असतात। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 असा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, जे की महाराष्ट्र। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 आपला, बीएमसीची निवडणूक किती वर्षांनी एकदा होते? तर आपण सर्व काही बेसिक्स टू हार्ड लेवल हे क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचे प्रश्न माहिती असणं आवश्यक आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 5 वर्षांनी एकदा होते। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 8 आपला असा आहे मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिला महापौर कोण होता? तर यापैकी जे मित्रांनो तात्पुरतं याचं उत्तर होईल जे की ऑप्शन नंबर ए, जे की केशव सुतार हे तात्पुरते होते, परंतु त्यानंतर जे आहे जे की पहिले महापौर जे बनले होते त्यांचं नाव आहे जे बी बोमन बेहराम। बोमन बेहराम हे जे आहे जे की पहिले जे की महापौर आहेत बीएमसीचे, हे लक्षात ठेवून घ्या, कारण का यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की बीएमसीचे पहिले महापौर कोण होते। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 9 असा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्वात महत्त्वाची जबाबदारी कोणती आहे खालीलपैकी? यामध्ये अ ऑप्शन आहे शिक्षण, ब आहे आरोग्य सेवा आणि क आहे जे की पाणी पुरवठा। तर यापैकी जे याचं उत्तर होईल ते होईल ऑप्शन नंबर डी, म्हणजेच की सर्व पर्याय योग्य आहे। तर हे सर्व काही जे आहे जे की जबाबदाऱ्या आहेत बीएमसीचे, शिक्षण, आरोग्य सेवा आणि पाणी पुरवठा। त्यानंतरचा आपला 10वा प्रश्न असा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त हे कोण नियुक्ती
करतात? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की राज्यपालामार्फत नियुक्त केलं जातं, परंतु यामध्ये राज्य सरकारचा देखील तेवढाच महत्त्वाचा सहभाग असतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 11 असा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख कार्यालय कोणत्या इमारतीत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय या इमारतीत. तर मित्रांनो, बीएमसीच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही अजूनही मित्रांनो आपले TCS पॅटर्न आधारित मित्रांनो कार्यकारी सहाय्यक या पदासाठीचे अतिसंभाव्य प्रश्नसंच आणि मित्रांनो तुम्ही नोट्स जर घेतल्या नसाल तर मित्रांनो लगेच वेळ वाया घालता आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बीएमसीचा परिपूर्ण अधिकृत मित्रांनो अभ्यासक्रम दिला जाणार असेल, ज्यामार्फत मित्रांनो तुमचा A to Z अभ्यासक्रम हा कव्हर होईल. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही मित्रांनो बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोठेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही. संपूर्ण काय मित्रांनो याद्वारे अभ्यासक्रम कव्हर होणारा असेल, ज्यामध्ये मित्रांनो आपण TCSच्या अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहे. महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये ही संपूर्ण तयारी होईल यामार्फत आणि त्यासोबत मित्रांनो BMCचे PYQ प्रश्न देखील त्यामध्ये ऍड केलेली आहेत आणि परिपूर्ण अभ्यासक्रम देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला, ज्यामध्ये सामान्य अध्ययन, इंग्रजी ग्रामर, मराठी ग्रामर आणि बुद्धिमत्ता चाचणी हे सर्व काय मित्रांनो आपण यामध्ये कव्हर केलेलं आहे. आणि तसं मित्रांनो जर तुम्हाला BMCची संपूर्ण काही माहिती पुस्तिका हवी असेल मित्रांनो ती देखील आता यामध्ये तुम्हाला मिळणारी आहे मित्रांनो, जे की कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी मित्रांनो आपल्याला माहिती आहे सिलेबस मध्ये दिलेला आहे की BMC रिलेटेड तुम्हाला सर्व काही अतिसंभाव्य प्रश्न विचारले जातील. त्या अनुषंगाने मित्रांनो ही सर्व काही ई-बुक बनवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये BMCचा संपूर्ण काय मित्रांनो A to Z अभ्यासक्रम आपण इन्क्लूड केलेला आहे आणि त्यासोबतच BMCची सर्व काही A to Z विभागीय माहिती देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर 100% मित्रांनो फिक्स तुम्हाला या रिगार्डिंग परीक्षेमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणारच आणि मित्रांनो तुम्हाला याचा अभ्यास केलाच पाहिजे. जर तुम्हाला हे मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सलरची लिंक दिली आहे मित्रांनो, तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घेऊ शकता किंवा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईनची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्ही सर्व काही मिळवू शकता आणि मित्रांनो 100% याचा अभ्यास कराच, यामधलंच तुमच्या परीक्षेमध्ये विचारलं जाणार असेल. मित्रांनो तुम्ही आपले टेस्ट सिरीज प्लस ई-बुक प्लस तुम्ही BMCची माहिती पुस्तका जर तुम्ही मिळवले तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही बुक्स वगैरे खरेदी करण्याची गरज पडणार नाही. त्यामध्ये आपण A to Z डाटा मित्रांनो आपण कव्हर केलेला आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आपला पुढील असा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या वास्तुशैलीत बांधले आहे? तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की गोथिक वास्तुशैली यामध्ये बांधलेलं आहे. त्यानंतरचा 13वा प्रश्न, BMC अंतर्गत पाणी पुरवठा कोणत्या धरणातून होतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की तानसा धरण. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 14 असा आहे मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे एकूण बजेट किती असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 40,000 कोटी एवढा असतो. त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोणते कार्य येते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की सर्व पर्याय योग्य आहे, ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सेवा आणि रस्ते बांधणी हे जे आहे सर्व काही BMCच्या कार्यक्षेत्रात येतं, म्हणून ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 16वा पुढील प्रश्न आपला, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभावाचे सदस्य किती असतात? तर प्रभागाचे सदस्य म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 227 एवढे जे आहे जे की प्रभागाचे सदस्य आहेत. त्यानंतरचा 17वा प्रश्न आपला, बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया कोण ठरवतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, राज्य निवडणूक आयोग. त्यानंतरचा 18वा प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची कालमर्यादा किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, 3 वर्ष एवढी आहे. त्यानंतरचा 19वा प्रश्न आपला, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कोणतं रुग्णालय सर्वात मोठा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की KEM रुग्णालय हे जे आहे जे की BMCच्या अंतर्गत सर्वात मोठा जे की रुग्णालय आहे. त्यानंतरचा 20वा प्रश्न आपला, BMC म्हणजे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महसूल स्त्रोतामध्ये कोणता प्रमुख आहे स्त्रोत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की मालमत्ता कर हे जे आहे जे की प्रमुख स्त्रोत आहे BMCचं. त्यानंतरचा 21वा प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या किंवा किती क्षेत्रामध्ये आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी, 400 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये आहे. त्यानंतरचा 22वा प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या प्रकारच्या पद्धतीने जे की चालवली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की स्थानिक स्वराज्य संस्था या प्रकारच्या पद्धतीने चालवली जाते. त्यानंतरचा 23वा प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पहिले महिला महापौर कोण होत्या? तर पहिल्या महिला महापौर या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की सुलोचना मोदी हे जे आहे जे की BMCच्या
पहिल्या महिला महापौर होत्या, ज्या की फक्त 1च महिना त्या टिकलेल्या होत्या. तर सुलोचना मोदी हे पहिल्या महिला ज्या महापौर होत्या आणि ते पण हे काँग्रेसचे होते. त्यानंतरचा 24वा प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या प्रकारचे कर आकारते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजे की सर्व पर्याय योग्य आहे, ज्यामध्ये संपत्ती कर, जे की पाणी पुरवठा कर आणि व्यावसायिक कर हे आकारते. त्यानंतरचा 25वा प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत किती शाळा आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1400 शाळा आहेत. तर हे सर्व काही मोठे आकडे आहेत, पण यामध्ये काही बदल असू शकतो, परंतु 1400 शाळा ज्या आहेत जे की BMCच्या अंतर्गत येतात, असं जे मित्रांनो याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप 25 क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत, जे की BMC रिगार्डिंगच होते आणि BMCच्या बाहेरला एकही क्वेश्चन आपण यामध्ये पाहिलेला नाही. तर या प्रकारचे आता इथून लेक्चर रेग्युलरली आपण कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये BMCच्या प्रत्येक आपण डिपार्टमेंटची माहिती विशेषतः घेणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही आपलं जे काही BMC माहिती पुस्तिका प्लस जो मित्रांनो आपले टेस्ट सिरीज प्लस तुम्ही ई बुक जर घेतला, तर मित्रांनो तुम्हाला कुठेही इतरत्र मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही आणि तुम्हाला मिळणार देखील नाही मित्रांनो त्या ठिकाणी एवढे इन्फॉर्मेटिव्ह बुक्स. तर मित्रांनो तुम्हाला घ्यायचं असेल तर व्हॉट्सअपमध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि सर्व काही तुम्हाला मित्रांनो व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच मिळणार असेल. तुम्हाला कोणतीही हार्ड कॉपी या ठिकाणी मिळणारी नाही आहे ना मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला जर मिळवायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने घ्यायचं आहे त्यांनी डायरेक्टली ऑनलाईनवर क्लिक करून मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी सॉफ्ट कॉपीज घेऊ शकता. तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना क्रॅक करायची एक्झाम त्याने नक्की मिळवा आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि काही प्रश्नामध्ये शंका किंवा समस्या वाटल्यास कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.